माझं ओपन चॅलेंज आहे, तू भेट म्हणाव, तुला दाखवतो काय असती मज्जा. काय माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. आणि अजून कुठल्याही याला काय आम्ही तर तुला त्या दिवशी झपके द्या तुझ्या भांडारा डोंगरावर मी वैयक्तिक जाऊ. आज आपण आहोत धारूर या ठिकाणी आणि धारूरमध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थक, मनोज जरांगे पाटलांच्या सोबत कायम काम करणारी मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते. धारूरची जी काही सभा होती ती आढावा बैठक या ठिकाणी होती, पण ते रूपांतर सभेमध्ये होताना पाहायला मिळालं. प्रचंड गर्दी धारूरमध्ये सुद्धा पाहायला मिळाली आणि आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रचंड गर्दी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांची या ठिकाणी पाहायला मिळते. दादा, तुमचं नाव सांगायचं आणि तुम्ही दादांच्या सोबत किंवा या आंदोलनासोबत कसे जुळलेले आहात आणि धारूरकरांचा वाटा या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कसा आहे? मी नितीनभाई शिंगारे पाटील. पहिल्यांदा सांगतो की मनोजदादा जरांगे पाटलांचं धारूरचं जुनंच नातं आहे. मी मनोज जरांगे पाटलांची माझी ओळख 12 वर्षाची, 12 वर्ष जुनी आहे. मनोज जरांगे पाटील कोपर्डी हल्ला प्रकरणामध्ये ज्यावेळेस फरार होते त्यावेळेला किल्ले धारूर शहरामध्ये येऊन माझ्याकडे 2 दिवस मुक्कामी होते इथं घरी आपल्या. आणि आमचे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. आणि आम्ही म्हणजे ज्यावेळेस जरांगे पाटलांनी, मला वाटतं आमच्या दोघांचं एक शेवटचं आंदोलन झालं होतं. मला वाटतं आमचं आंदोलन मांजरसुंब्याला आम्ही रास्ता रोको केला होता. शेवटचा आमचा मांजरसुंब्याला घाटाच्या वरी आंदोलन केलं होतं. त्यावेळेला गंगाधर काळकुटे नाना, स्वप्नील भाई आमचे मित्र गलधर, परत मी आमची अशी सगळी बीडची जिल्हा कृती समिती होती, मराठा आरक्षण जिल्हा कृती समिती बीडची, रेल्वे कृती समितीचे काही कार्यकर्ते होते, विद्यार्थी रेल्वे कृती समितीचे कार्यकर्ते होते. त्यामुळं माझं आणि त्यांचं मैत्रीपूर्ण नातं आहे आणि आमचे संबंध फार जुने आहेत. पण ही जी टीम आहे ही सगळी ही आमच्यासोबत काम करणारी टीम आहे. आम्ही उपाशी राहून जिल्ह्यांमध्ये सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये फिरून, छत्रपती संभाजीराजेंची चळवळ होती त्यावेळेला सुद्धा मनोज जरांगे पाटील होते. बीडच्या मोठमोठ्या सभा असतील, विनायक मेटेसाहेब असतील स्वर्गीय, त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखालच्या सभा असतील, ह्या सगळ्या चळवळींमध्ये आम्ही उत्स्फूर्तपणाने काम केलेलं आहे. आमच्यावर आंदोलनाचे 8-8, 10-10 केसेस झालेल्या आहेत, घरी पोलीसच्या गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला काय वाटत नाही आज कुणी आलो विरोधात काय. आणि किल्ले धारूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. किल्ले धारूर शहरामध्ये लोकांना जरांगे पाटील रोज जरी आले तरी एवढी पब्लिक गोळा होऊ शकते. ऐतिहासिक शहर आहे. इथलचे मराठे म्हणजे महाग हटणारे मराठे नाहीत अजिबातच. इथं उत्स्फूर्तपणाने काम करणारे मराठी. सभासुद्धा होती पाठीमागं, त्यावेळेला सुद्धा ह्याच्यापेक्षा 10 पटीनं गर्दी होती. आणि आजसुद्धा त्या सभे एवढीच गर्दी आहे. जी बैठकीचं नियोजन होतं त्या बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालेलं आहे. इथं आमच्या आजूबाजूची चोरांबा, आरणवाडी, ख्यावरगाव हे जे काय खेडोपाडीत तिथला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि शहरातला तर असतो. त्याच्यामुळे आमच्या इथं काय गटतट वगैरे काय असं उचलतच नाही, त्यामुळं काही विषयच नाही. नक्कीच बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये पाहतोय, महाराष्ट्रभर कुठेच जरांगे पाटील जिथे जातात तिथे गटतट वगैरे काहीच नाही आहेत. कारण मराठा समाज एकवटताना पाहायला मिळतोय. कारण मराठा समाजातल्या भाऊभाऊकीतली जे काही भांडणं होते ती सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दूर करण्याचं काम केलं आहे. मराठा समाजाला एकसंघ करण्याचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही गेल्या मागच्या 12 वर्षापासून जवळपास मनोज जरांगे पाटलांच्या सोबत काम करताय. 12-13 वर्ष झाले आणि दोन-तीन जे काही सहकारी होते त्या कोपर्डी हल्ल्याचं तुम्ही उदाहरण या ठिकाणी दिलं आहे, ते सांगितलं आहे. आणि त्यातले जे 2 काही सहकारी होते त्यांनी जे विधान करायला सुरुवात केली आणि बारस्कर नावाचा महाराज आहे, मलाही माहिती आहे, मी त्याच गोष्टीला साक्षी आहे की बारस्करची पहिली जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती भारती पाटीलची मीच ती व्हायरल केली. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की बारस्कर हा कुठेही नव्हता आणि तो आज आलेला 2 दिवसाचा माणूस आहे. पण ती मागच्या 12 वर्षाची जी काही म्हणजे ते कोपर्डी प्रकरणातले 1-2 जण होते आणि त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? गणेश खुणे असेल, अमोल खुणे असेल किंवा तो बाबुराव असेल, हे सगळे माझ्या ओळखीचे पोर आहेत. मला माहिती आहे जरांगे पाटील स्वतः होते. हनुमुळीक होता, हनुमान मुळकमध्ये जेवत असेल बघा हनुमान, तो सुद्धा होता त्या प्रकरणामध्ये. आम्हाला सगळ्यांना ते प्रकरण माहिती आहे मुळात. आणि त्यावेळेस जरांगे पाटील स्वतः 18-20 महिने घरी गेलेले नाही आहेत ना. त्याच काळामध्ये ते माझ्याकडे मुक्कामी आले होते ना इथं धारूरला. आणि कसं असतं माहिती का, एक वेळेला तुम्हाला हे बघा, हे सगळ्या समाजाचा फायदा आहे याच्यामध्ये. जरांगे पाटलाला जर पाहिजे तर जरांगे पाटील आतापर्यंत 100 कोटी रुपये घेऊन गप बसले असते. त्यांना दुनियाचे आमिष दाखवले लोकांनी. त्यांनी कसे कोणत्या आमिषाला बळी पडले नाहीत, काय नाही. त्यामुळे हे जे काय 2-3 लोक फुटलेत हे भ्रमाचे भोपळेत. हे आज न उद्या ह्यांची हवा फुस होणार आहे. हे काय टिकणाऱ्यांपैकी नाही आहेत. अहो, एवढा समाज महाग असताना 1-2 लोक फुटले ना काय होत नसते हो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आपले किती लोक होते काय. आणि त्यांना आयुष्यात कधी पुढं हे होणार नाही. आणि असली फडणवीसी चालबिल अजिबात चलत नसती काय. यांना किती दिवस जाणार आहेत पैसे. हे पैसे घेऊन फुटलेले लोक आहेत. आणि बारस्कर का बावळट काय नाव आहे त्याचं ते काय महाराज मला माहीत नाही. ती निवळ भोंदू बाब आहे, ते कसला महाराज बिराज असू शकत नाही. ज्यानं की बच्चू भाऊच्या नावावर तिथं जमीन ठापली
माझं ओपन चॅलेंज आहे, तू भेट म्हणाव, तुला दाखवतो काय असती मज्जा. काय माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, आणि अजून कुठल्याही याला काय आम्ही तर तुला त्या दिवशी झपके द्या तुझ्या भांडारा डोंगरावर मी वैयक्तिक पुण्यात असतो, आम्ही तिथं गेलो होतो. काय तुझं सगळं तू अजून बी भेट बरं म्हणावं मोकळ्या मैदानात, तुला दाखवतो काय असतं रिंगण. तू आजूबाजूला 4-5 पोलिसं घेऊन फिरशील, किती दिवस तुला पोलीस प्रोटेक्शन भेटन. आणि त्याच्यामुळे तू काय करत नसतो ना अंगसल्या भांगऱ्या भुंगऱ्याला ना पाटील महत्व देतो. अहो पाटलाची उंची किती आहे, गुगलवर 2 नंबरला सर्च केलं हो पाटलालाच. आता तर 1 नंबर झाला असेल, मागच्या 2-3 महिन्याखालीच सभा व्हायच्या अगोदरच 2 नंबरला लोकांनी जगात सर्च केलं होतं मनोज जरांगे पाटील कोण आहे. आज तर 1 नंबरला असतील गुगलवर सर्च करायला. अहो जग ज्या माणसाला सर्च करायला त्यावेळेला कुठला बावळट महाराज हे ना असला काय महाराज असतो का हो बंधू बाबा कुठला, हे काय नाही फालतू लोक आहे, त्यांना काय महत्त्व द्यायची समाजानं बी गरज नाही आणि इतर मीडियानं बी नाही. मी तर मीडियाला तुमच्या माध्यमातून विनंती करेल, मीडियानं असल्या लोकांना महत्त्वही देऊ नये. उगाच स्वतःची TRP वाढविण्यापेक्षा उलट लोक तुमची TRP कमी करतील मीडियाची, की जेणेकरून लोक तुम्हाला महत्त्व देणार नाहीत ना, बघणार नाहीत ना. लोकांच्या हिताचं तुम्ही दाखवलं पाहिजे. काय समाजात द्वेष करणारं दोष पसरवणारं दाखवलं नाही पाहिजे. जरांगे पाटील म्हणत नाहीत जाऊन आम्हाला कुठल्या STवर 4 दगडं मारा. आतापर्यंत तर आम्हाला जरांगे पाटलांनी कधी सांगितलं नाही, तर आम्ही तुमच्या माध्यमातून कबूल करतो. पण ज्या वेळेला हे अशी लोक वागायला लागलेत, हे कुठंतरी समाजात द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलेत, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायला लागलेत, वाद लावायचा प्रयत्न करायलेत. आणि गाव लेवलला आमचे OBC समाजाचे चांगले संबंध आहेत. सगळे साळी माळी कोली तेलंग मुसलमान तांबोळी हे सगळे लोक आमचे देतात, आम्ही त्यांचे जातो. असं कुठलं काय नाही. आणि आमचं गाव तर ऐतिहासिक आहे. तुम्ही गावात किल्ले धारूर शहरात फिरा, परिसराची सगळी माहिती घ्या. ह्या गावामध्ये इतका सामाजिक एकोप आहे, इतकी सामाजिक बांधिलकी ही कुठल्याच गावात मिळणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळं असं काही होणार नाही आणि सगळी जनता जरांगे पाटलाच्या बरोबर. नक्कीच सर्व जनता या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं आणि खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटीलच शेतकऱ्याचा मुलगा आहेत. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे शेतकऱ्याच्या पोरांची खंबीरपणे ताकद या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत ही तरुणांची फळी पाहायला मिळते आहे. मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात की मला जरी पोलीस प्रोटेक्शन नसेल तर माझ्यासोबत माझ्या मराठ्यांची तरुण पोरं माझ्यासोबत आहेत, हेच माझं प्रोटेक्शन आहे. आणि ही दृश्य आपण या ठिकाणी धारूरवरून पाहिली आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा असंच आपण भेटत राहूया आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया. आपला मित्र उदय विसे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.